Hello, hello, hello. Yes, ma'am. Sorry for disturbance. Listen carefully. Which point we have covered in previous lecture? We have covered the problem related to what? Problem related to? Tell me. This is a White's calorimeter. This is a White's calorimeter. In previous lecture, we have discussed this problem related to W into bracket T2 minus T1 upon V. Am I correct? This problem you have solved in previous lecture. Is Yes, it? ma'am. Then after that problem related to this DeLong formula, you have also discussed that problem. Carbon, oxygen, hydrogen, sulfur. Okay. You have able to solve any problem regarding this DeLong formula and also this White's calorimeter and Bohm calorimeter. Am I correct? तुम्हाला कुठला पण प्रॉब्लेम सोडवता येतो ह्याच्याशी रिलेटेड हा बॉम्बचा आहे मोठा जो आहे तो बॉम्बचा फॉर्म्युला आहे नंतर वाईज कॅलोरीमीटर बॉम्ब कॅलोरीमीटर आणि डुलॉंगचे रिलेटेड कुठले पण प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकताय बरोबर आहे तर ओळखायचा कसा प्रॉब्लेम जर प्रॉब्लेम मध्ये शब्द बॉम्ब असला तर तो बॉम्बचा प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं उदाहरणार्थ एखादा प्रॉब्लेम मी इथं स्लाइड वरती असलेला दाखवते बघा ड्युरिंग कॅलोरीमेट्रिक बघा बॉईज कॅलोरीमीटर असं दिलेलं असतंय आणि डुलॉंगचं मात्र दिलेलं नसतंय मग जिथं दिलेलं नसतंय ना बॉईज का बॉम्ब का डुलॉंग तर तिथं डुलॉंगचा समजायचा आणि जर बॉईजचं दिलेलं असेल तर बॉईजचा फॉर्म्युला वापरायचा बॉम्ब म्हटलं असेल तर बॉम्बचा फॉर्म्युला वापरायचा आर यू गेटिंग then after that we have discussed the some point related to what what पेट्रोलियम बरोबर आहे ना Yes. ओरिजिन ऑफ पेट्रोलियम कसं तयार होतं मरीन प्लांट अँड ॲनिमल्स आर गेट बरीड ड्यू टू द अर्थ चेंज they are subjected to the intense pressure and heat during the large period of the time and after that they are converted into petroleum by use of the radioactive element and bacterial decomposition okay then also we have discussed the composition of petroleum then next point is the classification of petroleum in classification of petroleum there are three types one is a paraffinic based type crude type second one is asphaltic third one is mixed okay are you remembering or not Yes, ma'am. then next point is a refining of crude oil refining of crude oil ओके ही डेफिनेशन जी आहे ती मी नंतर शिकवणार आहे कारण अगोदर शिकवली तर कळत नाही अगोदर सगळ्या स्टेप शिकवणार आहे आणि नंतर मग डेफिनेशनला जाऊयात फर्स्ट रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल this crude oil refining of crude oil is divided into three steps first is a separation of water second one is a removal of the sulfur compound and third one is a fractional distillation फ्रॅक्शन म्हणजे छोटे छोटे भाग करणे समजा तुमच्याकडे एक भाकरी आहे त्याचे छोटे 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 तुकडे केले घास केले आपण तर ते प्रत्येक घासाला फ्रॅक्शन असं म्हणायचं फ्रॅक्शन ओके लास्ट टाइम याच्याशी dash dash process is used for separation of water present in crude oil असा क्वेश्चन होता which process is used for separation of the water present in crude oil असा क्वेश्चन लास्ट टाइम होता ओके ओके पहिला सेपरेशन ऑफ वॉटर मराठीमध्ये सांगते की क्रूड ऑइल म्हणजे खाणीतून काढलेलं तेल अजून त्याच्यावरती कुठली पण प्रोसेस केलेली नाही त्याला क्रूड ऑइल असं म्हणायचं हे जे क्रूड ऑइल जे काढलेलं आहे खाणीतून त्याला की नाही इलेक्ट्रोड मधून जाऊ द्यायचं दोन इलेक्ट्रोड मधून हायली चार्ज इलेक्ट्रोड हायली चार्ज म्हणजे त्याच्यावरती
जास्त व्होल्टेज अप्लाय करायचं त्या इलेक्ट्रोड वरती आणि ते क्रूड ऑइल जाऊ द्यायचं. ते इलेक्ट्रोड काय करतं, वॉटर बाजूला काढतं आणि क्रूड ऑइल आहे असं ठेवतं. मीन्स फॉर सेपरेशन ऑफ वॉटर कटरेल प्रोसेस इज युज्ड. इन दिस प्रोसेस क्रूड ऑइल इज फ्लो बिटवीन टू हायली चार्जड इलेक्ट्रोड. याच्यातले एवढंच फक्त घ्यायचं. इलेक्ट्रोड क्रूड ऑइल इज फ्लो बिटवीन टू हायली चार्जड इलेक्ट्रोड. Crude oil is flow between two highly charged electrode. This is a Cottrell process. Then removal of the sulfur compound. नीट आहे का? किंवा मी तुम्हाला राईट करूनच शिकवते थोडस. एक मिनिट. हा ओके. रिमूव्हल ऑफ दी सल्फर. मला सांगा, क्रूड ऑइल मधला असणारे सल्फर बाजूला काढून घ्यायचंय. क्रूड ऑइल मधला सल्फर बाजूला काढायचंय. क्रूड ऑइल मधला सल्फर बाजूला काढायचा. याची रिॲक्शन कशा बरोबर ती करायची, CuO बरोबर ती करायची. CuO बरोबर ती करायची. कुठला प्रोडक्ट तयार होते बघूयात आपण. कुठला प्रोडक्ट तयार होईल रे तुम्हाला माहिती असणारा? मी सांगते एक, ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो. तुम्ही प्रोडक्टचं नाव सांगा. CuS कॉपर सल्फेट. हा CuS. हा, not a sulfate. Single S is present, it is known as a sulfide. SULPHIDE. जाऊ द्या, तुम्हाला काही केमिस्ट्री लागत नाही ते. कॉपर सल्फाइड प्लस which gas is liberated during this process? O2 gas is liberated here. इथं 2 म्हटलं तर इथं पण 2च येणार आहे. इथं कॉपर 2 म्हटलं की आपल्याला इथं सल्फर द्यावे लागतील जर रिएक्शन बॅलन्स करायची असेल. आता लक्ष द्या, हे जे आहे, हे जे CuS आहे ते CuS आहे इनसोल्युबल. जे इनसोल्युबल कंपाऊंड असतात ते कसे बाजूला काढता येतात रे? जे इनसोल्युबल असतात ते कसे बाजूला काढावे लागतात? चहा बनवताना चहा पावडर पूर्ण विरघळलेली नाही, आम्ही बाजूला काढू शकतो. हाऊ इट इज रिमूव्ह? हा फिल्ट्रेशननी काढता येतं. जे इनसोल्युबल आहेत ना ते काही पण इनसोल्युबल असू द्या, फिल्ट्रेशन केलं की काढता येतं. आर यू गेटिंग? मग आता तुमच्या क्रूड ऑइल मधला सल्फर बाजूला निघाला की नाही? हॅलो. हा, फिल्ट्रेशनने बाजूला काढता आला त्याला. फिल्ट्रेशनने बाजूला काढू शकलो आपण. कुणाला बाजूला काढलं? हा CuS निघाला म्हणजे S निघाला ना याच्यातला क्रूड ऑइल मधला. आर यू गेटिंग? हा, आता MCQच आता जस्ट झालेल्या एक्झामला विचारलेला नाही, पण बऱ्याच दिवसापासून विचारलं जातो इथला MCQच. फॉर रिमूव्हल ऑफ सल्फर विच केमिकल्स आर युज्ड? विच केमिकल्स आर युज्ड? CuO. CuO are used for removal of the sulfur. आता नेक्स्ट प्रोसेस, नीट लक्ष द्यायचं आता ह्या प्रोसेस कडे. हे खाणीतून काढलेलं तेल आहे, त्याच्यातला वॉटर बाजूला काढलेला आहे, सल्फर बाजूला काढलेला आहे. मी आधी याचं कन्स्ट्रक्शन सांगते. याच्या म्हणजे काय आहे याच्यामध्ये. जे फिगर मध्ये दिसते त्याला कन्स्ट्रक्शन म्हणतात, ते काय सांगायची आवश्यकता नाही. हे आयर्न रिटॉर्ट म्हणायचं. हा आयर्नचा बनलेला असतो. हा आयर्न रिटॉर्ट. त्यामध्ये फर्नेस असतो, म्हणजे हीट करायच्या भांड्याला केमिस्ट्रीमध्ये फर्नेस असं म्हटलं जातं. मग त्याला 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत हीट करायचं. ह्या हिटिंग साठी वापरला जात असतो. इथं हिटिंग होत असतं. याला आयर्न रिटॉर्ट असं म्हणायचं. याच्यामध्ये काय हीट करायचं आपल्याला?
क्रूड ऑइल. आर यू गेटिंग? ओके. आता हीट केल्यानंतर याच्या वाफा तयार होतील. हीट केल्यानंतर याच्यातल्या फक्त वाफा पुढे जाणार आणि मटेरियल इथं शिल्लक राहणार, ज्याचा बॉइलिंग पॉइंट हा 400 डिग्री पेक्षा जास्त आहे. ते मटेरियल इथंच राहणार. ज्याचा बॉइलिंग पॉइंट हा 400 पेक्षा कमी आहे ते मटेरियल पुढे पास होणार इकडे. ज्याचा 400 पेक्षा जास्त आहे ते इथंच राहणार. ज्याचा 400 पेक्षा जास्त आहे तिथंच राहणार. कमी आहे त्याचा वाफा बनून पुढे जाणार, कारण आपलं बॉइलिंग किती टेम्परेचरला चाललेलं आहे? 400 डिग्री सेल्सिअसला चाललेलं आहे. इथून अशाच वाफा इकडे येतील. याला हा जो आयताकृती भाग आहे किंवा सिलेंड्रिकल आहे त्याला फ्रॅक्शनेटिंग कॉलम असं म्हणायचं. बांधकामाचा कसा कॉलम असतो की नाही उभा, तसा हा कॉलम आहे म्हणून. आणि हा सेपरेट करणार आहे छोटे छोटे घटक. मगाशीच मी सांगितलं तुमच्याकडे एक भाकरी आहे, त्याचे छोटे छोटे पार्ट जर बनवले तर त्याला फ्रॅक्शन असं म्हणायचं. इथं हा जो कॉलम आहे ते छोटे छोटे फ्रॅक्शन्स सेपरेट करणार आहे म्हणून याला फ्रॅक्शनेटिंग कॉलम असं म्हणायचं. त्याला फ्रॅक्शनेटिंग कॉलम असं म्हणायचं. हा कॉलम आहे पण कसला कॉलम आहे? वेगवेगळ्या भागांमध्ये डिवाइड केलेला कॉलम आहे म्हणून याला फ्रॅक्शनेटिंग कॉलम असं म्हणायचं. या प्रत्येक या कॉलम मध्ये, या फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये असे ट्रेज आहेत आडवे. 1 2 3 4 5 6 आणि 7 ट्रेज आहेत. ओके. आता त्या प्रत्येक ट्रेला इथं एक आणि इथं एक, प्रत्येक ट्रेला अशा 2 चिमणी आहेत बघा. 2 साइडला 2 चिमणी आहेत. या बाजूला एक, या बाजूला एक, या बाजूला एक. चिमणी म्हणजे उभा स्तंभ असा केलेला की जो एअर बाहेर जायला मदत करतो, त्याला चिमणी जसं म्हणायचं. प्रत्येक चिमणीला हे बघा, हे लूज कॅप आहे. कर्सर दिसतोय ना सर्वांना? प्रत्येक चिमणीला काय आहे? लूज कॅप आहे. प्रत्येक चिमणीला हे लूज कॅप आहे. सी हियर, each chimney having a loose cap. ओके. हॅलो. Yes, ma'am. हा, Yes, ma'am. प्रत्येक चिमणीला लूज कॅप आहे. आता ह्या इथल्या पेपर या रिटॉर्ट करून इकडे येणार. ह्या पेपर वरती जाणार. इथं वरती जाताना त्यांना अडथळे निर्माण होणार आहेत. या अडथळ्यांमध्ये या वाफेचं पाणी होणार. त्याला कंडेन्सेशन असं म्हटलं जातं. कंडेन्सेशन, वाफेचं पाणी बनणं, त्याला कंडेन्सेशन असं म्हणायचं. हे कंडेन्सेशन वेगवेगळ्या फ्रॅक्शन मध्ये असे कलेक्ट केले जातात. इथं जे वरती, एकदम वरती येणार गॅस इथं आहे. तो गॅस म्हणजे आपण घरामध्ये जो एलपीजी गॅस वापरतो तो गॅस आहे इथं, एलपीजी गॅस. या एलपीजी गॅसचा हा एलपीजी गॅस इथून टेम्परेचर वाढायला चालू केलं, 400 पर्यंत जाणार आहे ना, तोपर्यंत तर फास्ट इथं येऊन इथून बाजूला निघून जातो. कारण तो फक्त 30 डिग्री सेल्सिअसला त्याच्या वाफा बनत असतात. 30 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचरला त्याच्या वेपर्स बनतात. हे इथून येतं, इथून वाफेच्या स्वरूपामध्ये इकडून निघून जातं. म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट हा लो आहे. त्याच्यापेक्षा थोडासा जास्त बॉइलिंग पॉइंट हा पेट्रोलियम इथरचा आहे. हे पेट्रोलियम इथर हे एरोप्लेन साठी, हेलिकॉप्टर साठी फ्युएल म्हणून वापरलं जातं. आपण कसं गाड्यांमध्ये पेट्रोल टाकतो तसं हे पेट्रोलियम इथर हे एरोप्लेन साठी, हेलिकॉप्टर साठी, रॉकेट साठी फ्युएल म्हणून उपयोगी पडतं. त्यानंतर याच्यापेक्षा थोडासा जास्त बॉइलिंग पॉइंट वाला, ह्या वरच्यापेक्षा जरासा थोडासा जास्त बॉइलिंग पॉइंट वाला इथं कलेक्ट होतो.
त्याचं नाव आहे गॅसोलिन. त्याला आपण पेट्रोल असं म्हणत असतो, की जे आपण गाड्यांमध्ये भरतो. ओके, याचा यूज हा ऑटोमोबाईल मध्ये होतो आणि आपल्या केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये सॉल्व्हंट म्हणून त्याचा यूज केला जातो. या तिघांपेक्षा जरा थोडासा जास्त बॉइलिंग पॉइंट वाला मेंबर आहे नॅफ्था. नॅफ्थाचा यूज हा ड्राय क्लीनर म्हणून होत असतो. म्हणजे समजा आपले कपडे वगैरे खराब झाले असतील, डाग निघणं गेले, तर आपण ड्राय क्लिनिंगला टाकतो. तर ते ड्राय क्लीनर म्हणून याचा यूज होत असतो. ड्राय क्लीनर म्हणून याचा यूज होतो नाफ्थाचा. अल्सो केमिस्ट्रीच्या लॅब मध्ये सॉल्व्हंट म्हणून देखील यूज होतो. केरोसिन, इट इज यूज. केरोसिन ह्या सगळ्या या लोकांपेक्षा थोडा जास्त बॉइलिंग पॉइंट आहे हा केरोसिन. तर केरोसिनचा यूज स्टोव मध्ये होतो. तुम्हाला माहिती असतील का नसतील मला माहिती नाही. रॉकेलचे स्टोव असायचे, तर स्टोव मध्ये होतो. अल्सो इट इज यूज्ड ॲज ए सॉल्व्हंट. देन डिझेल ऑइल. डिझेल ऑइलचा यूज हा डिझेल इंजिन मध्ये होतो, ऑटोमोबाईल मध्ये होतो, तुम्हाला माहित आहे. हे लुब्रिकेटिंग ऑइल. लुब्रिकेटिंग ऑइल इथून बाहेर आल्यानंतर त्याचे चार वेगवेगळे भाग पडतात. पहिला भाग हा लुब्रिकंट म्हणून वापरला जातो. दुसरा भाग हा पेट्रोलियम जेली म्हणतात त्याला, त्याचा यूज हा कॉस्मॅटिक्स मध्ये होत असतो, पेट्रोलियम जेलीचा यूज. तिसरा ग्रीस हा पार्ट असतो. या लुब्रिकेटिंग ऑइलचा तिसरा पार्ट ग्रीस आहे. तुम्हाला माहिती आहे त्याचा यूज हा लुब्रिकंट म्हणून होत असतो. आणि या लुब्रिकेटिंग ऑइलचा चौथा पार्ट आहे वॅक्स. याचा यूज हा कॅन्डल्स म्हणून होत असतो. आणि जे हेवी ऑइल आहे ते हेवी ऑइल इथून बाजूला काढून घेतलं जातं. जे रेसिड्यूज इथंच शिल्लक राहतं 400 पेक्षा जास्त डिग्री सेल्सिअसला, याचा यूज हा डांबर तयार करण्यासाठी किंवा रूफ बनवण्यासाठी, छत बनवण्यासाठी उपयोग केला जात असतो याचा. आर यू गेटिंग? येस मॅम. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट वाला हा असतो, सर्वात कमी बॉइलिंग पॉइंट वाला हा असतो. आर यू गेटिंग? हा, लिसन. आता तेच मी इथं लिहिलेलं आहे. काय आहे बघा, काय आहे? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. Crude oil is heated about 400 degree Celsius in iron retort. आयर्न रिटॉर्ट मध्ये 400 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं. आणि हॉट वेपर, हे काय अर्धवाक्य नाही महत्वाचं. हॉट वेपर देन पास्ड थ्रू दी, जे मॅडम स्क्रीन चेंज नाही झाली. चेंज झाली नाही. कुठली रे राजानो स्क्रीन? फिगरचीच आहे का? येस Yes. Yes, ma'am. एक मिनिट. इज इट नाव? नो मॅम. आता चेंज झाली का बघा बरं. Yes. झाली? ओके. हा, लक्ष द्या. क्रूड ऑइल किती डिग्री सेल्सिअसला हीट करायचं? 400 डिग्री सेल्सिअसला हीट करायचं. कशामध्ये हीट करायचं? कशामध्ये हीट करायचं? आयर्न रिटॉर्ट म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये फर्नेस बसवलेलं असतं. वरचं कव्हर आयर्नचं, लोखंडाचं बनवलेलं आहे म्हणून आयर्न रिटॉर्ट असं म्हणायचं. ओके. किती डिग्री सेल्सिअसला हीट करायचं रे? 400. 400. नंतर त्याच्या काय तयार होतील? वेपर तयार होतील. त्या वेपर कुठे जातील? फ्रॅक्शनेटिंग कॉलम मध्ये जातील. बघा इथं लिहिलेलं आहे, हॉट वेपर आर देन पास्ड अप इनटू दी फ्रॅक्शनेटिंग कॉलम. हा फ्रॅक्शनेटिंग कॉलम कसा आहे? कसा आहे? सिलेंड्रिकल टॉवर आहे तो. आणि काय आहे त्याच्यामध्ये? स्मॉल चिमनीज. आणि स्मॉल चिमनीचं कॅप कसं आहे? लूज लूज कॅप आहे.
बघितले की नाही तुम्ही? हे बघा कॅप कसे लूज आहेत, पॅक नाही बसवलेले, इथं अंतर आहे ह्या डॉट पासून या डॉट पर्यंत, बघा आहेत की नाही? स्मॉल चिमनी विथ अ लूज कॅप. आता ऍज पेपर गोज अप, ज्या वेळेस वाफा वरती जातात, ऍज पेपर गोज अप, ज्या वेळेस वाफा वरती जातात, दे बिकम ग्रॅज्युअली कूलर, हळूहळू त्या थंड व्हायला चालू होतात वरती जात असताना. आणि फ्रॅक्शनल कंडेन्सेशन इज टेक्स प्लेस ऍट डिफरंट हाईट ऑफ कॉलम. कंडेन्सेशन हे वेगवेगळ्या कॉलमच्या हाईटला होत राहतं. कंडेन्सेशन हे कॉलमच्या वेगवेगळ्या हाईटला होत राहतं. बघा, हायर बॉइलिंग फ्रॅक्शन कंडेन्स फर्स्ट अँड लोअर बॉइलिंग फ्रॅक्शन कंडेन्स टर्न बाय टर्न. ज्याचा हायर बॉइलिंग पॉइंट आहे तो इथं पहिल्या जागेवरती दिसतो, आणि ज्याचा बॉइलिंग पॉइंट लोअर आहे तो लास्टच्या जागेवरती दिसतो, लास्टला आलेला आहे तो. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, ओके. व्हॉट इज मीन बाय फ्रॅक्शन? Small parts. Part is known as a fraction. Small part is known as a fraction. Now, tell me definition up to this distillation. What is the refining of crude oil? Crude oil is separated into various useful fraction. Crude oil is separated into various useful fraction. हे बघा, this is a useful fraction. This is a crude oil. This crude oil is separated into this useful fraction. This crude oil is separated into this useful fraction. This crude oil is separated into this useful fraction by fractional distillation. कोणती प्रोसेस वापरलेली आहे? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन ही प्रोसेस वापरलेली आहे. and finally converted into desired specific product. हा desired म्हणजे लागणारा स्पेसिफिक प्रोडक्ट, असा डिझेल, केरोसिन, नाफ्था अशा फिक्स नावाचा प्रोडक्ट तयार झालेला आहे, त्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणायचं. बघा, क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन. क्रूड ऑइल इज सेपरेटेड इनटू व्हेरियस युजफुल फ्रॅक्शन by fractional distillation and finally converted into desired specific product. This process is known as fractional distillation process. The process is called refining of crude oil. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल असं म्हणायचं. and plant setup for this purpose is called as a oil refinery. हा जो प्लांट सेटअप लावलेला आहे तर त्याला काय म्हणायचं? ऑइल रिफायनरीज असं पण म्हटलं जात असतं. समजलं? आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, ओके. Which process is used for separation of water? Which process is used for separation of water? Cottrell's process. Cottrell process. Okay. Which chemical is used for refining or for removal of the sulfur? Copper oxide. Copper Copper oxide. oxide. Tell me how many fractions are produced here, there. Tell me name of different fraction. 1, 2 or 3 name at least. Petroleum, naphthalene, diesel, petrol, kerosene. Diesel. पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नाफ्था, नंतर पेट्रोलियम, इथर, नंतर एलपीजी गॅस, लुब्रिकेटिंग ऑइल, हेवी ऑइल. ओके, बघा, गॅस म्हणजे एलपीजी गॅस, पेट्रोलियम, इथर, गॅसोलिन, नाफ्था, केरोसिन, डिझेल, लुब्रिकेटिंग ऑइल. आर यू गेटिंग? व्यवस्थित समजलं का? Yes, ma'am. हा, आता काय करायचं? हे कट्रेल प्रोसेस पर्यंत लिहा. मी याचं शॉर्ट एकच सेंटेन्स सांगणार आहे ह्या 3 लाईन बद्दल. रेड डाऊन. कट्रेल प्रोसेस पर्यंत लिहा. इथपर्यंत कर्सर दिसतंय तिथपर्यंत. ओके, लिहायला स्टार्ट करा.
स्क्रीन दिसते ना क्लिअर? येस मॅम. हॅलो मॅम. हा बोला. आणखी सांगा ना. हा कुठपर्यंत लिहायचं? हे बघा, कट्रेल प्रोसेस आहे ना तिथपर्यंत लिहायचं. इथपर्यंत कर्सर दिसतंय का राणी? हा येस मॅम. ओके. ओके. झालं? हॅलो. हा, कट्रेल प्रोसेस लिहिलं का? डॅश. येस मॅम. येस मॅम. हा, फॉर सेपरेशन ऑफ वॉटर, present in crude oil,
present in crude oil. Cuttrell process is used. Cuttrell process is used. Cuttrell process is used. Full stop. In this process, crude oil is flow between two highly charged electrode. Two highly charged electrode. Two highly charged electrode. Two highly charged electrode. हे स्टेप नंबर 2 आहे अशी स्लॅब फिल्ट्रेशन पर्यंत. स्टेप नंबर 2 आहे अशी स्लॅब फिल्ट्रेशन पर्यंत. कट्रेल प्रोसेसला अंडरलाईन करा आणि IMP MCQs म्हणा. झालं मॅम. ओके. थर्ड, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. इथपर्यंत रिटॉर्ट पर्यंत लिहा, मी सांगणार आहे त्याच्या पुढे. रिटॉर्ट पर्यंत लिहा, कर्सर आहे तिथपर्यंत लिहा.
झालं मॅम. झालं. हा, नंतर फुल स्टॉप लिहून लिहा. हॉट पेपर्स are then passed into are then passed into fractionating column, full stop. Fractionating column, full stop. This fractionating column is tall cylindrical, कर्सर बघा, tall cylindrical having small chimney, स्पेलिंग आहे बघा इथं कर्सरच्या तिथे, स्मॉल चिमनी covered with a loose cap, small chimney covered with a loose cap, small chimney covered with a loose cap. Full stop. As paper goes up, they are become cooler, and फ्रॅक्शनल शब्द लिहू नका, condensation takes place at different height of column, लास्टचं सेंटेन्स पण लिहा, आहे असंच लिहा. झालं मॅम. ओके, ड्रॉ दिस फिगर. फिगर ड्रॉ करायची का? हॅलो, फिगर ड्रॉ करा.
हॅलो, अटेंडन्स राईट करा चॅट बॉक्स मध्ये प्लीज. अटेंडन्स टाका चॅट बॉक्स मध्ये. सर बनवला का व्हिडिओ? ज्यांची अटेंडन्स टाकायची राहिलेली आहे चॅट बॉक्स मध्ये त्यांनी अटेंडन्स टाका रे. ज्यांची चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स राहिलेली आहे त्यांनी अटेंडन्स टाका.
Is it over? Yes, ma'am. Shall we stop? Yes, ma'am. हा सर.